खळबळजनक घडामोड घडली आहे। महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे। एकनाथ शिंदे सर्व मंत्री अजितदादा पवारांवर चिडलेले आहेत। शिवसेनेचे सर्व मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली आहे। यामुळे आता एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय मांडणार आहेत। राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप असे हे महायुतीचे सरकार आहे। महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे। एकनाथ शिंदे यांचे सर्व मंत्री अजित पवारांविरोधात नाराज आहेत। यामुळे एकनाथ शिंदेंचे सर्व मंत्री आणि एकटे अजित पवार अशा प्रकारचे चित्र उभे राहिले आहे। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी अजित पवारांविरोधात एकनाथ शिंदेंजवळ तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अजित पवार आमची विकास कामे थांबवत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी शिंदेंकडे केली आहे। तर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करणार असल्याचे एकनाथ शिंदे नाराज मंत्र्यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली। यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांनी अजित पवार विकास कामे थांबवत असल्याची तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे। तर सरकारमध्ये सर्वांना समान अधिकार मिळावा अशी भावना देखील व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असल्याचे शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांच्या विभागाने कमी निधी दिला जात असल्याची तक्रार एकनाथ शिंदेंकडे नेली आहे। यापूर्वीही अजित पवारांबद्दलची नाराजी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केली होती। महायुती सरकारांतर्गत क्रूरघोडीचे राजकारण होत असल्याचे पाहायला मिळत असले तरी ते रोखण्यासाठी आता मुख्यमंत्री काय पावले उचलतील ते पाहावे लागेल।